कंटिन्युअसली क्वेश्चन्स आलेले आहेत. चालू घडामोडी या सेक्शनच्या अंतर्गत बघा सगळ्यात अनप्रेडिक्टेबल, ओके, सगळ्यात अनप्रेडिक्टेबल, सगळ्यात मोठा व्याप असलेला जे क्वेश्चन्स आहेत ते चालू घडामोडी, करंट अफेअर्स. काय येईल, काय विचारलं जाईल याच्याबद्दल शाश्वती नाही. परंतु एक आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा, ही शाश्वती नसेल तरी काय करता येतं आपल्याला, तर आपल्याला काही गोष्टी अशा असतात की मोजके जे क्वेश्चन्स आहे, यस हाय हाय बिलकुल हाय जसं यायला पाहिजे, तुमचा टेम्पो, तुमचं पेशन्स. ओके, चला पहिल्या क्वेश्चनकडे जाऊयात. आणि मल्टिपल क्वेश्चन्स, मल्टिपल ऑप्शनल क्वेश्चन्स हे राज्यसेवेचं वैशिष्ट्य असतं. ठीक आहे, तर याच्यामध्ये आणखी एक फायदा सांगतो, आणखी एक ट्रिक सांगून देतो तुम्हाला की असे जेव्हा क्वेश्चन्स असतात यामध्ये तुम्ही एलिमिनेशन पद्धत वापरू शकतात. आणि एलिमिनेशन पद्धतीने मोस्ट ऑफ द टाइम असे जे मल्टिपल ऑप्शन्स क्वेश्चन्स असतात तर त्याच्यामध्ये मल्टी स्टेटमेंट ऑप्शन्स, तर त्याच्यामध्ये काय आहे तर तुम्हाला ट्रिक्स वापरून तुम्ही त्याचा आन्सर देऊ शकतात. ठीक आहे, पहिला आपण जे आहे तर आपल्या टेस्ट सिरीजमध्ये कोणत्या प्रकारचे क्वेश्चन्स सेट करत आहोत जे एक्झाम ओरिएंटेड. आता याच्यातला पहिला क्वेश्चन जो आहे तो आहे की मिलिटरी एक्सरसाइज, भारत आणि इतर देश यांच्यामध्ये वेगवेगळे सैनिक अभियान होत असतात आणि त्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. तर पहिला प्रश्न आहे आपल्याला, सिंगापूर आणि भारतीय नौदल म्हणजेच रिपब्लिक ऑफ सिंगापूर, नेव्ही ज्याला म्हटलं जातं, इंडियन नेव्ही, ठीक आहे, आणि रिपब्लिकन ऑफ सिंगापूर नेव्ही यांच्यात सिम्बेक्स हा 2023चा वार्षिक नौदल सागरी द्विपक्षीय सराव आयोजित केला आहे. यस, हे तर बरोबरच असणार आहे. 2023 साठी काय आहे तर बरोबरच आहे. का बरोबर आहे, कारण तुम्ही वार्षिक म्हटलेलं आहे आणि दोघी नौदल जे आहे तिथे. लगेच ऑप्शनमध्ये या, इलिमिनेशन पद्धत सांगतोय कशी वापरायची. एक योग्यच आहे, आपल्याला अयोग्य विधान निवडायचं आहे. ठीक आहे, पण एक तर काय आहे तर योग्य विधान आहे. मग आपल्याला विचारलेलं आहे एक तर योग्य, योग कुठे आहे, सर्व योग्य म्हटलेलं आहे, आपल्याला अयोग्य विचारायचं आहे तर ते चुकतं. ठीक आहे, त्यानंतर सगळ्यात पहिलं जे आहे तर एक तर योग्य आहे, बरोबर आहे. मग आपल्याला अयोग्य विधान विचारलेले आहे, तर अयोग्य विधान असताना आपल्याला जे आहे तर बघा ह्यामध्ये आपल्याला अयोग्य विधानच आहे किंवा विधाने निवडा असं सांगितलेलं आहे. तर मग याच्यामध्ये जे आहे तर हे जे आहे तर योग्य आहे. ओके, त्यानंतर हा सराव 3 टप्प्यात केला जातो. बघा हा जो शब्द दिलेला आहे 3 टप्प्यात केला जातो, म्हणजे 3 फेजेसमध्ये हा जो आहे सैनिक अभ्यास होतो. तर खरं बघायला गेलं तर हा का आहे तर ह्यामध्ये जो आहे तर हा 3 टप्प्यात नाही तर 2 टप्प्यात असतो. 2 टप्प्यात हा केला जातो. ठीक आहे, त्याच्यामुळे जर 2 टप्प्यामध्ये होतं त्याच्यामुळे हे काय आहे तर अयोग्य विधान आहे. ओके, त्यानंतर म्हणजे भारताकडून ह्या सरावात रणविजय, कावर्ती आणि सिंधू केसरी या सागरी गस्ती जे आहे पेट्रोलिंग शिप जे आहे त्या पेट्रोलिंग शिपने काय तर सहभागी होतात. हां, यस, ठीक आहे, ओके ओके ओके, ठीक आहे. त्यानंतर आपल्याला 2023चा दिला. त्यानंतर सिम्बेक्स हा भारतीय नौदलाने इतर कोणत्याही देशांबरोबर सोबत केला जाणारा सर्वात लांब नौदल सराव आहे. या सगळ्यात लॉंगेस्ट काय आहे तर हा नौदल सराव आहे. बघा थोडं जर आपल्याला कन्फ्युजन झालं तर आपण इंग्लिशमध्ये सुद्धा तुम्हाला ते प्रोव्हाइड करून दिलेलं आहे. ठीक आहे, आपल्या टेस्टमध्ये. ओके, तर ह्यामध्ये जे आहे हा टू फेजमध्ये होतो तो. ठीक आहे, 2 फेजेसमध्ये होतो. ओके, त्याच्यामुळे आपल्याला विचारले तर हे सुद्धा काय योग्य, आपल्याला अयोग्य विधान आहे. तर इथे काय पाहिजे होतं तर खालीलपैकी विधाने तपासा. इथे जर योग्य विधाने, अयोग्य नाही तर योग्य विधाने निवडा असं पाहिजे होतं. तर ऑप्शन क्रमांक 4 का आहे तर याचं परफेक्ट आन्सर आहे. इथं अयोग्य विधान निवडायला पाहिजे होतं. तिथे पिन मिस्टेक झालेली आहे तुमची. योग्य विधानं 1, 3 आणि 4, 1, 3, 4 का आहे तर हे योग्य विधान आहे. क्लिअर आहे. ठीक आहे, आपल्याला विचारले विधान. आता हे जे आहे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की महत्त्वाचे असे जे सैन्य दलांचे अभियान आहे हे अभियान कुठे झालेले आहेत, केव्हा झालेले आहेत, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला लक्षात ठेवाव्या लागणार आहे. ओके, यस, ऑप्शन क्रमांक 4 बरोबर. ऑप्शन क्रमांक 4, 1, 3, 4 हे योग्य आहे. ठीक आहे, पुढे जायचं. क्लिअर आहे. ओके, चलो नेक्स्ट. पुढचं आहे कोणत्या ब्रिटिश भारतीय संगीतकाराचा बघा 2024च्या बुकर पारितोषिक निर्णायक पॅनलमध्ये समावेश करण्यात आलाय. अजून त्याला पुरस्कार दिलेला नाही. क्वेश्चन वाचतानाच विद्यार्थी सगळ्यात मोठी चुकी करतात. चालू घडामोडीच्या अंतर्गत आपल्याला माहिती असतं की पुरस्कार कुणाला मिळालेला आहे हे दिलेलं आहे, पण इथे काय विचारलं ते जे पॅनल आहे जे काय करणार आहे तर हा जो बुकर पुरस्कार आहे, सॉरी 2024चा बुकर पुरस्कार तो कोणाला दिला जाईल याच्यासाठी एक पॅनल, इलिट पॅनल ज्याला म्हटलं जातं तर ते ऑर्गनाइज केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये लक्षात ठेवा तर त्यामध्ये जे आहे
तर कुणाचा समावेश करण्यात आलेला होता, तर अमिताभ घोष दिलेले आहे, किरण देसाई, सलमान रश्दी आणि नितीन साहनी. तर याचं उत्तर आहे, लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक. आपल्याला काय विचारलं बघा, थोडं स्लाइटली जे आहे आयोग काय करतं, प्रश्न चेंज करून टाकतं. तर याच्यामध्ये नितीन साहनी जे आहेत, ऑप्शन क्रमांक 4. तर हे नितीन साहनी जे आहेत, तर एक म्हणू शकतो आपण त्यांना, तर हे जे आहे गिटार वादक सुद्धा आहेत, गिटार वादक आहेत. त्यानंतर संगीतकार आहेत, संगीतकार सुद्धा आहेत. ओके, ब्रिटिश जे आहेत, तर ब्रिटिश जे आहेत वंशाचे आहेत. त्यानंतर ब्रिटिश भारतीय वंशाचे. मोगली, वॉर्नर ब्रदर्सचा जो मोगली पिक्चर होता, मोगली, आणि सलमान रश्दी यांचा मिडनाईट चिल्ड्रन हा जो एक कादंबरी होती ज्याच्यावर मूवी आला होता. ही कादंबरी जी आहे ते 1981 मध्ये हिला बुकर पुरस्कार मिळालेला आहे. सलमान रश्दी यांचं लक्षात ठेवा, बुकर पुरस्कार. तर या मूवीजमध्ये काय दिलेलं आहे, तर मोगली ऐकलंय ना आपण की जंगल जंगल पता चला है, चड्डी पहन के फूल खिला है, ठीक आहे. तर त्याच्यामधलं मोगली, वॉर्नर ब्रदर्सचा इंग्लिश मूवी झाला होता मोगली किंवा मिडनाईट चिल्ड्रन, ही जी कादंबरी आहे सलमान रश्दींची, यांच्या यातला जबरदस्त असं संगीत कोणी दिलं होतं, तर नितीन साहनींनी दिलं होतं. आणि त्यांनाच काय आहे, तर अशा पद्धतीने ह्या वर्षीचा त्यांना म्हणजे जे पुरस्कार दिले जाणार आहे, बुकर पुरस्कार 2024, तो फायनल करण्यासाठी, त्याच्यासाठी काय आहे, तर त्यांची निवड करण्यात आलेली आहे, फायनलाइज करण्यासाठी लोकांच्या. क्लिअर आहे, मोगली आणि कोणता आहे, मिडनाईट चिल्ड्रन. ओके, चला पुढे जाऊयात. नितीन साहनी, लक्षात ठेवायचं आपल्याला नाव, नितीन साहनी. पुढचं आहे की माउंट एव्हरेस्ट जवळ 11,500 फुटावरून स्काय ड्राईव्ह करणारी पहिली महिला कोण बनली आहे. बघा, लक्षात ठेवा, प्रश्न काय आहे, मी पुन्हा सांगतो. जिथे पहिली महिला असेल किंवा दुसरी महत्त्वाची गोष्ट, पहिली भारतीय महिलेची अचिव्हमेंट असेल, नियुक्ती असेल, तिने एखादा भीम पराक्रम केला असेल, तर त्याच्याबद्दल प्रश्न दरवर्षी विचारला जातो. तर लक्षात ठेवा, आपल्या समोर दिला अरुणिमा सिन्हा, कृष्णापुरी, शीतल महाना आणि आदित्य अशोक. तर उत्तर द्या, ऑप्शन क्रमांक 2 याचं जे आहे, एक नाही, अरुणिमा सिन्हा, माउंट एव्हरेस्ट यावर एक. बघा, लक्षात ठेवा, शीतल महाजन या ज्या आहेत या पुण्याच्या आहेत आणि 13 नोव्हेंबर 2023 या रोजी त्यांनी काय आहे, तर माउंट एव्हरेस्टवरून 21,500 फुटावरून त्यांनी काय केलेले आहे, तर ही स्काय डाईव्ह केलेला आहे आणि तो एक रेकॉर्ड बनलेला आहे. लक्षात ठेवा, या ज्या शीतल महाजन आहेत यांनी 7 खंडांमध्ये, जे 7 खंड आहेत, या 7 खंडात विविध उंचीवरून उडी घेणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. विविध शिखरांवरून स्काय डायव्हिंग उडी मारणारे ते पहिल्या महिला आहेत, 7च्या 7 पहिल्या महिला. त्यानंतर त्यांच्या अचिव्हमेंट सांगतोय मी तुम्हाला. त्यानंतर त्यांचं जे आहे, लक्षात ठेवा, त्यानंतर त्यांनी आणखी काय महत्त्वाची गोष्ट केलेली आहे. यस, व्हेरी गुड. तर यांचं जे आहे, तर यांनी दोघी ध्रुवांवर देखील काय आहे, तर आता जंप जे आहे ते करण्याचा प्रयत्न केला. यांना ह्या अगोदर पद्मश्री, ठीक आहे. त्यानंतर जो आहे छत्रपती महाराष्ट्र राज्याचा छत्रपती पुरस्कार आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड जे आहे, तर याच्यामध्ये सुद्धा ते आहे ऑफ रेकॉर्ड, तर याच्यामध्ये सुद्धा यांच्या नावाची नोंदणी झालेली आहे. लक्षात ठेवा, शीतल महाजन. आणखी काय यांची अचिव्हमेंट, तर लक्षात ठेवा, हां ते पण सांगतो तुम्हाला, 2 मिनिटात सांगतो मी तुम्हाला. त्यानंतर जे आहे, तर यांनी जे आहे, तर हवेत, त्यांचा आणखी एक पराक्रम म्हणजे यांनी यांचं लग्न जे आहे ते हवेत लग्न केलं आहे. हवेत लग्न, कारण बघा, यांचं जे लग्न होतं ते स्काय डायव्हिंगच्या माध्यमातून त्यांनी लग्न केलेलं आहे. कारण त्यांचं स्वप्न, त्यांचं जे आहे पॅशनच ते आहे. ओके, यस, बिलकुल काय डायव्हिंग त्यांनी केलेलं आहे आणि हवेतच लग्न करणाऱ्या त्या भारतीय महिला सुद्धा ठरल्या होत्या. अरुणिमा सिन्हा जे आहे, तर त्यांच्याबद्दल तुम्हाला जे आहे, तर एक गोष्ट मी सांगितली होती. हे जे उत्तर याचं शीतल महाजन आहे, परंतु अरुणिमा सिन्हा यांचा एक कहाणी सांगतो तुम्हाला. अरुणिमा सिन्हा जे आहेत, तर एक इन्स्पायर्ड गोष्ट आहे की आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी विरोधात जात असतील तरी पण आपण तिथे हिम्मत न हारणं, हे जे आहे ते कोणी शिकवलेलं आहे आपल्याला, तर अरुणिमा सिन्हा यांनी. अरुणिमा सिन्हा ज्या होत्या, एक ह्या ज्या आहेत तर खेळाडू होत्या आणि त्या आहेत तर दिल्लीवरून
दिल्लीवरून त्यांचं जे ठिकाण आहे किंवा गाव आहे बिहार, या ठिकाणी त्या जात असताना रेल्वेमध्ये दरोडेखोरांशी काय आहे तर यस, तर दरोडेखोरांना जे आहे तर त्यांच्याशी त्यांचं भांडण झालं, त्यांनी लुटण्याचा प्रयत्न केला. अरुणिमा सिन्हा यांना उचलून काय आहे तर त्या दरोडेखोरांनी किंवा चोरांनी रेल्वेच्या बाहेर फेकून दिलं, चालत्या रेल्वेतनं ढकलून दिलं. आणि दुर्दैवाने जे आहे तर त्यांचे दोघी पाय जे आहेत तर त्या रेल्वेच्या चाकाखाली येऊन ते तुटले, गँग्रीन झाला, दोन तुकडे झाले. आणि याच्या पुढे जे आहे तर ती जखमी, रात्रभर तिथे जखमी अवस्थेत पडल्या. सुदैवाने त्यांचा जीव गेला नाही. पुढे त्यांना हॉस्पिटलाइज करण्यात आलं आणि पुढे त्यांचे दोघी पाय जे आहेत ते कापण्यात आले. आणि जेव्हा त्यांना जाग आली बेशुद्धीतनं तेव्हा त्यांना कळालं की काय झालेलं आहे तर आपली जे आहे तर आपल्याला चालता येणार नाही. आणि अशा पद्धतीने त्यांचं जीवन संपलं होतं. पण लक्षात ठेवा, दोन्ही पाय त्यांचे कट झालेले आहेत, कापले गेलेले आहेत रेल्वे अपघातामध्ये, परंतु खेळाडू आहेत. भविष्यासाठी जे आहे तर अशा पद्धतीने त्यांनी चॅलेंज स्वीकारलं. आणि काही काळ जे आहे तर ते त्याच्यामध्ये नैराश्यात होत्या. पण 1 वर्षानंतर त्यांना वाटायला लागलं की अरे आता ही संधी जी आहे ते आपण तिचं सोनं करायला पाहिजे. आणि हळूहळू जे त्यांच्या प्रशिक्षकांसोबत ते काय करायला लागल्या तर त्या खेळायला म्हणजे पळायला लागल्या, चालायला लागल्या. हळूहळू प्रयत्न करून त्यांनी जे आहे कृत्रिम जे फूट म्हणतो आपण त्यांना, आर्टिफिशियल जयपूर फूट वापरून काय आहे तर त्यांनी भारतामध्ये केवळ एव्हरेस्ट जो आहे, दोघी पाय नसताना माउंट एव्हरेस्ट जे आहे तर त्यांनी काय केलेलं आहे तर त्यांनी खरं बघायला गेलं तर अशा पद्धतीने तिथे एव्हरेस्ट जो आहे तो सर केलेला आहे. तशा अरुणिमा सिन्हा, आपल्याला ते इन्स्पायर्ड गोष्ट आहे ती लक्षात ठेवायची. याचा आन्सर आहे शीतल महाजन. क्लिअर आहे? चला पुढे जाऊया. पुढचं आहे की खालीलपैकी सहारा समूहाचे संस्थापक जे नेहमीच चर्चेत होते, ज्यांचे नुकतेच निधन झाले. बघा कोणत्या लोकांच्या याच्यावर प्रश्न विचारला जातो, ज्यांचं जे फेमस होते त्यांचं निधन झालेलं आहे, अशा ज्या फेमस व्यक्तिमत्व आहे त्यांच्या निधन असेल, नियुक्ती असेल, याच्यावर कंटिन्युअसली प्रश्न विचारले जातात. तर याच्यामध्ये बघा तर सहारा समुदायाचे जर बघायला गेलं तर याच्यामध्ये सुब्रतो राय जो आहे, हे सुब्रतो राय यांचा जस्ट मृत्यू झालाय. आणि सहारा समुदाय किंवा सहारा समुदाय जे आहे हे काय होतं तर एक मोठं असं भारतामधलं MLM मल्टी लेवल मार्केटिंग अशी कंपनी होती सहारा. तुम्ही जर क्रिकेटमध्ये जर बघितलं, यस क्रिकेटमध्ये बघितलं तर त्याचा जो लोगो असायचा, भारतीय क्रिकेट टीम असेल, भारतीय वुमन क्रिकेट टीम असेल, भारतीय हॉकी टीम असेल, ज्या वेगवेगळ्या टीम आहेत त्याच्यावर तुम्हाला सहारा याचं काय असायचा, सिम्बॉल असायचा. याचे जे संस्थापक होते ते होते तर म्हणजे सुब्रतो राय, हे बिहारचे होते. आणि बिहारचे असतानाच त्यांनी इंडस्ट्रीमध्ये अशा पद्धतीने जो आहे तर जबरदस्त असा MLM मल्टी लेवल मार्केटिंग, ते म्हणता ना 3 और जोडो तुम्ही काय होऊन जाल, करोडपती होऊन जाल, ते जे MLM आहे अशा ह्या मार्केटिंगमध्ये त्यांनी ही मोठी अशी कंपनी उभी केली होती. आणि बिहारचे ते होते, लक्षात ठेवा, मेकॅनिकल इंजिनियर होते. आणि एक भारतामधले सक्सेसफुल जे आहे तर ते सुरुवातीला काय होते, एक सक्सेसफुल असे ते बिझनेसमॅन होते. परंतु त्यानंतर बघायला गेलं तर सहारा घोटाळा, याच्यातला सहारा घोटाळा प्रसिद्ध झाला. सहारा घोटाळा हा प्रसिद्ध झाला. जवळपास 94,000 कोटी 94,000 कोटी एवढा मोठा हा भारतातला का आहे तर हा घोटाळा होता, सहारा कंपनी मार्फत झालेला. ओके. आणि याच्यामध्येच काय करावं लागलं तर सुब्रतो राय यांना जेलमध्ये राहावं लागलं काही काळासाठी. तर त्यानंतर जे आहे तर त्यांना डायबिटीस आणि हाय ब्लड प्रेशर याचे आजार जुडले. आणि मुंबईमध्ये नुकतंच त्यांचं वयाच्या 75व्या वर्षी काय आहे तर निधन त्यांचं मुंबईमध्ये झालेलं आहे. क्लिअर आहे? कोण आहे? सुब्रतो राय. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 1 सहारा समुदाय म्हणजे इंडस्ट्री. पुढे खाली दिलेल्या विधानांमधून अयोग्य विधान निवडायला सांगितले आपल्याला, अयोग्य विधान विचारलेलं आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. तर बघा यामध्ये कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव यांची न्यायमूर्ती AK गोयल यांच्या जागी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण, ज्याला नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल, ठीक आहे असं म्हटलं जातं, त्याच्या अध्यक्षमधून नियुक्ती करण्यात आली. आता एक सांगू तुम्हाला काय आहे ते, ठीक आहे. ओके. तर याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ह्यामध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये त्यांनी एवढी माहिती दिलेली आपल्याला, डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. ओके. आता जिथे डिटेलमध्ये माहिती की काय आहे तर ते पहिले दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. त्यानंतर त्यांना काय आहे तर त्यांची AK गोयल यांच्या जागी NGT नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलच्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. बरोबर आहे. त्यानंतर पर्यावरण संबंधी, आता ग्रीन ट्रिब्युनल
म्हटलेलं आहे. नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल म्हणजेच काय, पर्यावरणाशी संबंधित आहे. तर पर्यावरण संबंधाशी संबंधित प्रकरणांचा जलद आणि प्रभावी निकाल देण्यासाठी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची स्थापना करण्यात आली. हे सुद्धा स्टेटमेंट काय योग्य आहे. ओके, यस. त्यानंतर पुढचं जे आहे, तर पुढे जर बघायला गेलं तर तर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणची स्थापना 2010 मध्ये झाली. हे सुद्धा योग्य स्टेटमेंट आहे. नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलची स्थापना जी आहे, तर पर्यावरणाबद्दल जेही कायदे असतील त्यांची योग्य अंमलबजावणी आणि त्याच्याबद्दल जे असं म्हणू शकतो जे नियम आहेत ते किंवा त्याच्याबद्दल जे प्रभावी अशा काय आहेत तर गोष्टी आहेत, म्हणजे ज्याचं आपण उल्लंघन म्हणतो पर्यावरणाच्या कायद्यांचं, त्याच्याबद्दल जे आहे निकाल देण्याचं काम NGT देत असतं. आणि लास्ट आहे की NGTचे मुख्यालय मुंबई येथे आहे. तर हे स्टेटमेंट काय आहे, चुकीचं आहे. तर NGT आहे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल, हिचं जे मुख्यालय आहे तर ते दिल्ली येथे आहे, न्यू दिल्ली किंवा दिल्ली इथे ते आहे. त्याच्यामुळे आपल्याला विचारलेलं आहे कोणता अयोग्य आहे, तर ऑप्शन क्रमांक 4 हे काय असणार आहे, त्याचं परफेक्ट असणार आहे. यस यस. हेडक्वार्टर कुठे आहे, तर NGTचं तर हेडक्वार्टर लक्षात ठेवा ते असणार आहे नवी दिल्ली इथे. क्लिअर आहे. यस. ओके. हा छोट्या छोट्या ब्रँचेस आहेत त्यांच्या. ओ यस. हाय क्वार्टर ठीक आहे, मुख्यालय म्हटलेलं आहे, त्याच्या ब्रँचेस विचारलेल्या नाही आपल्याला. ओके, यस, व्हेरी गुड. पुढे चांद्रयान 3 मिशनसह पाठवलेल्या रोवरला इस्रोने काय नाव दिलंय बघा. आता लक्षात घ्यायचं आपल्याला. चांद्रयान, ठीक आहे, मिशन चांद्रयान, सायन्स टेक जे आहे त्याच्याशी संबंधित मिशन चांद्रयान जे ऑगस्ट महिन्यामध्ये सक्सेसफुल झालेलं आपल्याला दिसून येतं ऑगस्टमध्ये. तर ह्यामध्ये जे आहे तो रोवर सोडण्यात आला. आता रोवर जो आहे, यस, तर प्रज्ञान जो आहे तर हा रोवर आहे. रोवर म्हणजेच काय, तर तिथलं जे आहे मूवमेंट जे आहे ते कॅप्चर करणार आहे. तर हा जो रोवर आहे प्रज्ञान, याचे जे वजन होतं बघा, वजन होतं पृथ्वीवर याचं वजन जे होतं ते आहे 2.27 kg आणि चंद्रावर याचं जे आहे तर चंद्रावर याचं वजन 3.26 kg झालं. म्हणजेच आपण एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की ज्या वस्तूचं वजन पृथ्वीवर काय असतंय तर आपण असं म्हणू शकतो की त्याच्यामध्ये जे आहे नाही 2.27 kg, त्याच्यावर चंद्रावर काय होतं तर त्याचं वजन वाढत असतं. ठीक आहे, अशा पद्धतीने जे आहे त्याचं वजन. आणि हा जो प्रज्ञान रोवर आहे, ह्या प्रज्ञान रोवरने काय करायचं आहे तर तिथलं कॅचअप आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये हा सक्सेसफुली काय तर चंद्राच्या आपण असं म्हणू शकतो की चंद्राच्या पृष्ठभागावर सक्सेसफुली ते उतरलं आणि तिथले छायाचित्र देण्याचं काम जे आहे तर प्रज्ञान रोवरने. यस, व्हेरी गुड, बरोबर आहे. 2.70 kg पृथ्वीवर वजन होतं, चंद्रावर गेल्यानंतर त्याचं वजन किती झालं आहे 3.25 kg झालेलं आहे. कोणतं आहे विचारलेलं तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे तर प्रज्ञानचा अर्थ काय होतो, ज्ञान. प्रज्ञानचा अर्थ होतो ज्ञान, म्हणजे जे चंद्रावर वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याचं ज्ञान, त्याची सगळी माहिती कुठे आहे आपल्याला पोचवायची, ही कुणाची आहे तर ती सांगितलेली आहे आपल्याला. तर हे प्रज्ञानने दिलेले आहे. आणि हे रोवर काय आहे तर ते चांद्रयान 3 सोबत पाठवलेलं आपल्याला दिसून येतं. क्लिअर आहे. यस यस, बरोबर. पुढचं आहे कोणत्या भारतीय वंशाच्या लेखकाची वेस्टर्न लेन ही कादंबरी जे आहे बुकर पुरस्कार 2000 साठी निवडण्यात आलेली आहे किंवा निवडण्यात आली होती. लक्षात ठेवायचं आपल्याला. बुकर पुरस्कार असेल त्याच्यासाठी नॉमिनेटेड आणि भारतीय असतील तर ती गोष्ट आपल्याला काय लक्षात ठेवायची आहे तर ती आपल्याला महत्त्वाची अशी ठेवायची. ओके, तर त्यामध्ये बघा, तर त्यामध्ये आपल्याला दिले सौम्या स्वामीनाथन, प्रीती बाथम आणि चेतना मारू आणि कृतिका सेन. तर याचं उत्तर आहे चेतना मारू. या ज्या आहे ब्रिटिश भारतीय वंशाच्या या लेखिका आहेत. आणि यांचं जे बघायला गेलं तर वेस्टर्न लेन ही कादंबरी जी आहे, ही कादंबरी गीता नावाची जी मुलगी आहे तर गोपी नावाचं एक कॅरेक्टर आहे, गोपी नावाच्या मुलीच्या आयुष्यावर लिहिलेली आहे.
लिखाण आहे यामध्ये. तिच्या आयुष्याची कुटुंबासंबंधित असलेले सुख दुःख ह्या गोष्टी याच्यामध्ये मेन्शन केलेल्या आहेत. ठीक आहे, यस. तर त्याला जे आहे तर चेतना मारू यांची ती काय आहे प्रसिद्ध अशी जी आहे तर वेस्टर्न लेन या लेखिका आहेत. क्लिअर आहे इथपर्यंत? पुढे जायचं. चलो नेक्स्ट. पुढचा क्वेश्चन आहे की रेल्वे सिग्नलिंग प्रणाली विकसित करण्यासाठी भारताच्या इंडियन रेल्वे जे आहे तर आयरकॉन ज्याला म्हटलं जातं इंटरनॅशनल लिमिटेडशी कोणत्या देशाने करार केलेला आहे? बघा आता आपल्याला जे आहेत तर वेगवेगळे करार ट्रीटी जे असतात त्याच्या माध्यमातून सुद्धा क्वेश्चन्स आपल्याला लक्षात ठेवावे लागतात. मग त्याच्यातला एक बेस्ट क्वेश्चन असा आहे की भारतामध्ये जी रेल्वे आहे, आता इतिहासाच्या क्वेश्चनमध्ये आपण पाहणारच आहोत, तर भारतीय रेल्वे जी आहे तर तिची सिग्नलिंग प्रणाली ही एशिया खंडामधली टॉपची आहे, नंबर 1 आहे. आणि त्याच्याशी संबंधित आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे की त्याच्यामध्ये कोणत्या देशाशी आपण हे सिग्नलिंग जे आहे तर ती आणखी व्यवस्थित करण्यासाठी किंवा सुधारवण्यासाठी त्याच्यामध्ये जर आहे तर कोणता देश आहे तर श्रीलंका. ऑप्शन क्रमांक 3 श्रीलंका या देशाशी नुकताच आपण जो आहे तो करार केलेला आहे इरकॉन. जबर ठीक आहे, म्हणजे इरकॉन जे आहे तर इंडियन ट्रॅफिक सिग्नल ज्याला म्हटलं इंडियन रेल्वे ट्रॅफिक सिग्नल, तर यांनी अशा पद्धतीने हा जो आहे तो करार आपल्याला केलेला दिसून येतो. ऑप्शन क्रमांक 3 श्रीलंका देशाशी इंडियन रेल्वे. क्लिअर आहे? यस. जस्ट आपले जे आहे 28 लेक्चर म्हणजे 28वे क्वेश्चन झालेला आहे. ठीक आहे, जस्ट आपले याच्यानंतर आपण हिस्ट्रीचा ऑप्शन बघणार आहोत. चला पुढचं बघूया. G20. आता मी तुम्हाला पुन्हा एकदा गोष्ट सांगितली की G20 जे आहे याच्याशी संबंधित ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला लक्षात ठेवाव्या लागणार आहे. कारण भारतामध्ये यावर्षी 2023चं जे अध्यक्षपद किंवा जे शिखर संमेलन झालं G20चं ग्रुप ऑफ 20 19 देश आणि 20वं जे आहे युरोपियन युनियन यांचा मिळून काय असतो G20 हा जो आहे तो ग्रुप बनतो. आणि ह्या G20 मध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की जगामधल्या जवळपास 80% अर्थव्यवस्था ह्या G20 देशांमध्ये आहे. जगामधली 70 ते 75% लोकसंख्या ह्या G20 देशांमध्ये राहते. आणि एकूणच जगाचं जे आहे तर अर्थसंकल्प असतील किंवा जगातल्या सगळ्या गोष्टी ज्या G20शी संबंधित आहे. यावर्षी भारतामध्ये नवी दिल्ली इथे काय झालेलं आहे तर ही शिखर परिषद किंवा शिखर संमेलन किंवा पिनॅकल समिट ज्याला आपण म्हणतो तर ती पार पडलेली आहे. आणि त्याची थीम विचारली आपल्याला तर त्याची विचारलेली होती थीम, तर ती आहे की थीम असते ना दरवर्षी, तर भारतात यावर्षी नवी दिल्ली इथे ही काय आहे तर पार पडली. लक्षात ठेवा नवी दिल्ली येथे ही पार पडलेली आहे भारतात मध्ये यावर्षी 2023ची. आणि याची जी थीम होती ती होती एक पृथ्वी एक कुटुंब एक भविष्य. यस, प्रगती मैदानवर. बरोबर काय आहे ही त्याची थीम होती. थीम म्हणजेच काय महत्त्वाच्या अशा ज्या गोष्टी असतात तर त्याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की तिथे आपल्याला दिलेलं असतं की आपण त्याच्यामध्ये काय करायचं आहे तर त्याचं मोटो काय आहे त्याचं नाव काय दिलं जातं. तर ह्या वेळेचा उद्देश होता तर म्हणजे एक पृथ्वी एक कुटुंब एक भविष्य. आणि लक्षात ठेवा अमिताभ कांत जे होते तर याचे शेर्पा होते. शेर्पा म्हणजे या सगळ्या गोष्टींचं जे आहे G20शी संबंधित त्याचं सगळं बघण्याचं काम कोणी केलेलं आहे तर हा दिल्लीच्या प्रगत मैदानावर. यस, भारत मंडपन असं त्याला म्हटलं गेलं होतं. ठीक आहे, पुढे ई कॉमर्स निर्यात इकोसिस्टम मजबूत करण्यासाठी इंडिया पोस्टने कोणासोबत भागीदारी केली? बघा आता ई कॉमर्स जे आहे तर अतिशय महत्त्वाची अशी गोष्ट आहे. आणि याच्यामध्ये जर आपण बघाल तर आपल्याला दिलं की इंडिया पोस्ट जे आहे तर इंडिया पोस्टने काय आहे तर एक करार केला. कशामध्ये तर जे आपण म्हणू शकतो की जे वेगवेगळे काय आहे तर कुरिअर पाठवणे वेळेवर पाठवणे ट्रेसिंग करणे. तर याच्यासाठी यस अमिताभ कांत हे शेर्पा होते. बरोबर शेर्पा. यस. तर त्याच्यामध्ये जे आहे तर शिप रॉकेट जे आहे ऑप्शन क्रमांक 2 इंडिया पोस्टने जे आहे तर शिप रॉकेट यांच्याशी जो आहे तर करार केलेला आहे. हा करार कशा ई कॉमर्स हा करार आहे ट्रीटी आहे. लक्षात ठेवा इंडियन पोस्टची आहे. तर ट्रॅकिंग पद्धत असेल ती सुधारणा ट्रॅकिंग आपण आता जे आहे ट्रॅकिंग सिस्टम जे आहे तर हिच्याशी संबंधित या सगळ्या गोष्टी आहेत. आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की
जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट कुरिअर करतात, आता आपल्याला ती ट्रॅक सुद्धा करता येते, मग तुम्ही त्या ई कॉमर्समध्ये तुमचं जे पार्सल आहे कुठून कुठपर्यंत पोहोचतं, सोर्स टू डेस्टिनेशन कसं पोहोचलं किंवा कुठपर्यंत गेलं, तर त्याच्यामध्ये जे आहे तर शिप रॉकेट ही जी आहे तर ही कंपनी इंडिया पोस्ट बरोबर त्यांनी हा ई कॉमर्स ट्रॅकिंग जो आहे ट्रॅकिंग सिस्टममधला हा करार केलेला आहे. यस, व्हेरी गुड. ऑप्शन क्रमांक 2. यस, बिलकुल. चला पुढे जाऊयात. पुढचा क्वेश्चन आहे, जगातील सर्वात मोठा ओपन एअर थिएटर, बघा डायरेक्ट जगातला सगळ्यात मोठा ओपन थिएटर धनु यात्रा महोत्सव. आता लक्षात ठेवा, ह्या दोघी गोष्टी आपल्याला पाठ करायच्या. धनु यात्रा काय आहे तर हा जगातला सगळ्यात मोठा काय ओपन थिएटर कोणत्या राज्यात आयोजित केला गेलेला आहे, तर लक्षात ठेवा धनु यात्रा जी आहे हा काय आहे तर एक महोत्सव आहे. यामध्ये जे आहे तर ह्यामध्ये कलाविश्वाशी संबंधित कलाविश्व, कलाकार ह्या त्यांच्या कला सादर करत असतात. यस, आणि याच्यामध्ये जे आहे तर लक्षात ठेवा तर हा जो आहे तर यावर्षी ओडिशा राज्यामध्ये किंवा ओडिशा राज्यामध्ये काय आहे तर तो ओडिशा राज्यामध्ये तो ह्यावेळेस संपन्न झाला जानेवारीमध्ये. ओके, तर काय असतं जवळपास याच्यामध्ये असं आहे की 35,000 जे आहे तर सर्व क्षेत्रातले क्षेत्रातील कलाकारांनी काय आहे तर त्यांची कला दाखवण्यासाठी काय आहे तर त्यांनी प्रदर्शित केलेले आहे याच्या माध्यमातून. यस, ऑप्शन क्रमांक 2 बारगड ओरिसा. यस, व्हेरी गुड. ओरिसा राज्यामध्ये ते संपन्न झालेलं आहे. क्लिअर आहे. यस, जगातले ओपन थिएटर म्हणजेच ना जगातले हा महोत्सव आहे. आता ओपन थिएटर म्हणजेच काय तर जसे जे मोठमोठाले कार्यक्रम आपण काय करतो बंदिस्त ठिकाणी पाहतो, एखाद्या ब्लॉकमध्ये पाहत असतो, एखाद्या जे आहे तर त्याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की बंदिस्त जागेमध्ये. ओपन म्हणजे जे आहे तर मोकळ्या, जसं जत्रा वगैरे असते ना मोठी जत्रा, तर ती जी आहे तर अशा पद्धतीने जे आहे तर हा धनु यात्रा हा महोत्सव ओडिशामध्ये पार पडलेला आहे. क्लिअर आहे. पुढे दिलेल्या विधानांपैकी योग्य विधान आपल्याला निवडायला सांगितलं. योग्य विधान सांगितलेलं आहे तर बघा जागतिक ॲथलेटिक्स दिन जो आहे तर 2023 मध्ये म्हणजे दरवर्षी ॲथलेटिक्स दिन 2023 मध्ये 7 मे रोजी तो काय करण्यात आला साजरा करण्यात आला. आणि दरवर्षी जे आहे तर लक्षात ठेवा 7 मे हाच दिवस काय आहे तर वर्ल्ड ॲथलेटिक्स डे म्हणून साजरा केला जातो. यस, बरोबर आहे. हे विधान काय आहे तर योग्य आहे. लक्षात ठेवायचं आपल्याला हे विधान सुद्धा योग्य आहे. 7 मे काय आहे तर जागतिक ॲथलेटिक्स डे म्हणून साजरा केला जातो. बरोबर आहे. योग्य विधान सांगितलं आपल्याला. बघा या दिवसाचा मुख्य उद्देश, आता उद्देश काय असणार आहे याच्यामधून कॉमन सेन्स आहे की नाही आपल्याला याच्यात खूप डोकं लावण्याचं रॉकेट सायन्स आहे का, खूप जास्त प्रचंड विचार करण्याची आवश्यकता आहे का, नाही. तर खेळ आहे आणि खेळाची भावना काय असते तर विद्यार्थी जे आहेत तर यांना काय आहे तर त्यांना खेळामध्ये त्यांचा रस निर्माण करणं, त्यांचा जो आहे तर मानसिक शारीरिक विकास घडून आणले आणि खेळाबद्दल त्यांच्या मनामध्ये एक जागृती निर्माण करणे हे कार्य असतं. तर बघा या दिवसाचा मुख्य उद्देश मुलांमध्ये फिटनेसबद्दल म्हटलं मी तुम्हाला, ठीक आहे. ओके, फिटनेसबद्दल जे आहे तर जागरूकता वाढविणे आणि तरुण आणि शालेय मुलांना ॲथलेटिक्समध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करणे हा सुद्धा काय आहे तर त्याचा मुख्य उद्देश आहे. यस, व्हेरी गुड, बरोबर आहे. त्यानंतर जागतिक ॲथलेटिक्स दिन 2023 ची ह्या वर्षाची थीम बघा, सगळं आपण पाहतोय की तो जर महोत्सव साजरा झाला किंवा एखादा इव्हेंट असेल तर त्याची थीम काय आहे, मुख्य थीम काय आहे तर ती या वर्षीच्या ॲथलेटिक्सची थीम होती, ती लक्षात ठेवा. तर ती आहे सर्वांसाठी ॲथलेटिक्स एक नवीन सुरुवात. ही सुद्धा काय आहे योग्य स्टेटमेंट आहे. बरोबर आहे. मग आपल्याला विचारलंय की वरीलपैकी कोणतं स्टेटमेंट योग्य आहे तर वरीलपैकी सर्व विधाने काय आहे तर योग्य आहे. हे त्याचं परफेक्ट आन्सर आहे. आता एक गोष्ट आपल्याला याच्यातनं समजून घ्यायची, केव्हा जेव्हा असे क्वेश्चन्स येतात याच्यामध्ये पॉझिटिव्ह ऑप्शन जे असतात ते आपण काय करायला, आपल्याला योग्य विचारलं आहे ना मग एक गोष्ट शोधायची की कोणते कोणते ऑप्शन जे आहेत ते पॉझिटिव्हली काय केलेले आहेत तर डिफाईन केलेले आहेत. आणि असे सगळे क्वेश्चन जे असणार आहे जर अयोग्य असेल तर काय बघायचं, ट्रिक लक्षात ठेवा. अयोग्य असेल तर जे स्टेटमेंट दिलेले असतात त्याच्यातले निगेटिव्ह जे आहेत ते ऑप्शन्स बघायचे.
आणि पॉझिटिव्ह क्वेश्चन विचारला असेल, खालीलपैकी योग्य विधाने कोणती, आणि आपल्याला जे स्टेटमेंट दिले त्याच्यातले पॉझिटिव्ह जे स्टेटमेंट ते शोधा, बरोबर तुमचा आन्सर तुम्ही जवळपास पोहोचणार आहे. क्लिअर आहे? ठीक आहे. या ट्रिक्स हळूहळू इम्प्लिमेंट करा. ठीक आहे, पुढे जाऊयात. पुढचं आहे की भारतातील पहिल्या वॉटर मेट्रो, बघा भारतातील पहिल्या वॉटर मेट्रोचे कोणत्या राज्यात विचारलेलं आहे. तर लक्षात ठेवा, भारतामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे केरळ राज्यामधल्या कोचीन या ठिकाणी काय आहे, तर मी शहर बी सांगितलं तुम्हाला, राज्य आणि शहर. तर कोचीनमध्ये काय आहे, अशा पद्धतीने पहिली जी आहे तर ती भारतामधली पहिल्या अंडर वॉटर किंवा वॉटर मेट्रोची सुरुवात केलेली आहे. वॉटर मेट्रोची सुरुवात झाली. राज्य केरळ कोणता आहे, कोचीनमध्ये. ठीक आहे. आणि याच्यामध्ये बघितलं तर जवळपास याच्यामध्ये जे आहे तर फुल्ली जे आहे तर एक 16 किलोमीटरच्या भागामध्ये ही काय आहे तर मेट्रो धावलेली आहे. बॅटरीजच्या जीवावर हिला काय करण्यात आलं, रनआउट करण्यात आलेलं आहे. यस, कोची बरोबर आहे. आणि भारतातील, लक्षात ठेवा, भारतातील पहिली मेट्रो जी आहे तर ती कुठे धावली, पहिली मेट्रो ते पण लक्षात ठेवायचं आपल्याला. तर ती आहे कोलकाता इथे 24 नोव्हेंबर 1984 ला काय आहे तर भारतातली पहिली जी आहे तर मेट्रो जी आहे ती धावलेली आपल्याला दिसून येते. यस, बारकुडा सोलर बोट. यस, व्हेरी गुड. ही जी आहे तर ही आणखी सांगून देतो, सोलर बोट जे आहे किंवा बोटच्या माध्यमातून जे आहे तर हे आपल्याला जे आहे तर ती झालेली दिसून येते, रनआउट झालेली दिसून येते. यस, बरोबर आहे. हां, ही जी आहे हा दुसरा आहे की रेल्वे भारतातली पहिली मेट्रो कुठे तयार झाली. क्लिअर आहे. चला पुढचा क्वेश्चन. खालीलपैकी कोणता देश तिसऱ्या व्यक्तिगत स्क्वॉड समितीचे आयोजन करेल. आता क्वाड जे आहे तर लक्षात ठेवा, क्वाड जे आहे तर क्वाड काय आहे तर त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे हे जे सदस्य आहेत तर त्याच्यामध्ये भारत एक सदस्य आहे, त्यानंतर जो आहे तर ऑस्ट्रेलिया, त्यानंतर जपान आणि दुसरा आहे शेवटचं USA. हे जे 4 देश आहेत. ठीक आहे. कोणकोणते क्वाडचे सदस्य बघा कोण कोण आहेत. सदस्य देश आहेत भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि USA. या 4 सदस्य देशांच्या माध्यमातून काय तर क्वाड काम करत असते. क्वाड ही एक संघटना आहे. या 4 देशांमध्ये जर बघायला गेलं तर सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय असं विविध जे संघटना आहे मजबूत करण्यासाठी काय आहे तर क्वाड ही संस्था कार्य करत असते. आणि हिचे इतर जे आहे हे मुख्य सदस्य आहे आणि इतर सदस्य देश जे आहे बघा, इतर सदस्य देश त्याच्यामध्ये जे आहे तर त्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. तर त्यामध्ये जो आहे तर आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला मुख्य देश तर लक्षातच ठेवायचे आहे. याच्यानंतर जे आहे तर याच्यामध्ये जो तुम्ही बघाल तर श्रीलंका, त्यानंतर जे आहे तर तुमचा दक्षिण कोरिया. ओके. त्यानंतर तुमचा असणार आहे दक्षिण कोरियानंतर जो जगातला सगळ्यात मोठा असं म्हणू शकतो आपण की त्याने काय आहे तर व्हिएतनाम. हे काय आहे तर इतर सदस्य आहे स्क्वॉडचे. लक्षात ठेवायचं, क्वाड ही काय आहे महत्त्वाची अशी जी संघटना आहे जी काय करते तर ह्या 4 देशांमधल्या भारत, ऑस्ट्रेलिया, जपान, USA विचारला जातो प्रश्न. ओके. तर आणि आपल्याला काय आहे यस तर याच्याशी संबंधित विचारलेला आहे. तर ह्यामध्ये कोणता आहे तर ऑस्ट्रेलिया जे आहे तर ऑप्शन क्रमांक 1 ऑस्ट्रेलिया जे आहे तर 2023 मध्ये जे आहे तर अशा पद्धतीने काय आता 23-24 मध्ये ती काय करणार आहे तर पहिल्या क्वाड समिटचे त्यांचं आयोजन करणार आहे. ऑस्ट्रेलिया ऑप्शन क्रमांक 1 ऑस्ट्रेलिया हे त्याचं परफेक्ट आन्सर आहे. क्लिअर आहे. पुढे जायचं. चलो नेक्स्ट अँड लास्ट वन. न्यू डेव्हलपमेंट बँक NDB चे नवीन प्रमुख म्हणून कुणाची निवड झालेली आहे तर लक्षात ठेवा आता NDB काय आहे तर ब्रिक्स जे आहे, ब्रिक्स म्हणजे ब्राझील, रशिया,
इंडिया, चायना आणि दक्षिण आफ्रिका. तर ही ब्रिक्स जी संघटना आहे तर ती यांचे सदस्य आहे. ब्रिक्स ही संघटना आहे, याचं मुख्यालय शांघाय जपान इथे मुख्यालय जे आहे तर ते चीन इथे आहे, चीन मधल्या शांघाय इथे. ओके, क्लिअर आहे. यस. त्यानंतर ओके हां, त्याच्यामध्ये जे आहे तर ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि दक्षिण आफ्रिका हे ब्रिक्स आहे. आणि या ब्रिक्सच्या अंडर जे आहे तर न्यू डेव्हलपमेंट बँक आहे, जी काय करत असते तर न्यू डेव्हलपमेंट बँक जी आहे तर ही 2014 मध्ये तयार करण्यात आली, 2014ला तयार झाली. आणि वर्ल्ड बँक असेल, IMF असेल, यांना काय देत असते ते ही टक्कर देत असते. ठीक आहे, यांना टक्कर देत असते. म्हणजेच काय तर लक्षात ठेवा की जशा पद्धतीने जगामध्ये वर्ल्ड बँकचं खूप महत्त्व आहे तसं ह्या देशांनी एकत्र येऊन न्यू डेव्हलपमेंट बँक जी आहे ती स्थापन केली. आणि हिचं पहिलं अध्यक्षपद भारताला मिळालं आहे. याचे पहिले अध्यक्ष होते न्यू डेव्हलपमेंट बँकचे अध्यक्ष KV कामत. KV कामत त्यांचा कालखंड 2015 पासून 2017 पर्यंत ते काय होते तर अशा पद्धतीने अध्यक्ष होते. यास लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. आणि आता आपल्याला विचारलेलं आहे की ह्यावेळेस जे आहे तर त्याचे जे अध्यक्ष आहे सांगा, ऑप्शन क्रमांक कोण असणार आहे, लास्ट वन आणि बेस्ट वन आहे. तर याचं जे आहे NK सिंग तर असणारच नाही सध्याचं. ठीक आहे, हा ऑप्शन क्लिअर होतो. अमिताभ कांत ऑलरेडी झालेले आहे. 2 आहे डिल्मा रोसेफ आणि मार्कस प्राडो ट्रायझो. तर लक्षात ठेवायचं आहे तर ऑप्शन क्रमांक 2 डिल्मा रोसेफ जे आहेत तर त्या काय झालेल्या आहे न्यू डेव्हलपमेंट बँक ऑफ किंवा ब्रिक्सच्या ज्या अंतर्गत येते NDB तिचे ते काय आहे तर असं म्हणू शकतो आपण अध्यक्ष झालेले आहे. ठीक आहे, क्लिअर आहे. बघा चालू घडामोडी अंतर्गत जे आहे तर सगळे ऑप्शन जे आहेत सगळे क्वेश्चन आपण डिटेलमध्ये बघून घेतलेले आहेत. बघा त्याच्याबद्दल सगळ्या माहिती तुम्हाला इथे अवेलेबल करून दिलेला आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊयात. ते म्हणजे हिस्ट्री. आउट ऑफ मार्क्स देणारा सब्जेक्ट म्हणजे इतिहास. ठीक आहे, तर इतिहासाशी जे आहे चालू घडामोडीमध्ये मला वाटतं कोणतेही तुम्हाला काय नसेल, कन्फ्युजन नसेल, सगळं डिटेल आहे. पुढे जायचं. पुढचं आहे क्वेश्चन हिस्ट्रीशी रिलेटेड. ओके हां, तर बघा 1935च्या भारत सरकारच्या कायद्याची वैशिष्ट्य कोणती विचारलेली आहे आपल्याला. आपल्याला अभ्यास करत असताना प्रशासन जे म्हणू शकतो तर ह्या प्रशासनामधले जे आहे तर कायदे तुम्हाला सांगून देतो. हिस्ट्रीमधल्या कायद्यांवर कायदे कोणकोणते कायदे आपल्याला नक्की माहिती पाहिजे. तर बघा 1773चा कायदा रेग्युलेटिंग ॲक्ट कमीत कमी. त्यानंतर जो आहे तर बघायलाच आहे 1813चा कायदा ज्याला पिट्स कायदा असं म्हणतो. त्यानंतर 1833चा कायदा. त्यानंतर 1858चा राणीचा जाहीरनामा किंवा हा कायदा. त्यानंतर 1909 मॉर्ले मिंटो. 1919 त्याचा 1919 मॉन्टेगू चॅम्सफोर्ड आणि लास्ट वन असणार आहे 1935चा भारत सरकार कायदा. हे जे कायदे आहेत ना हे तुम्हाला लक्षातच ठेवायचे आहे. त्याच्यामध्ये स्पेसिफिक आपल्याला 1935चा कायदा सांगितलेला आहे. आणि लक्षात ठेवा 1935चा जो कायदा आहे याच्यामधल्या कमीत कमी जे आहेत तर जवळपास जे आहे तर 50पेक्षा जास्त पर्सेंटेज जो आहे जसा कॉपी पेस्ट आपली जी राज्यघटना आहे तिच्यामध्ये या कायद्यातनं घेतल्या गेलेला आहे. म्हणून असं विचारलं जातं की 1935च्या कायद्या अंतर्गत सर्वात जास्त कायदे कशामध्ये दिसतात, भारतीय संविधानमध्ये आपल्याला दिसतात. ठीक आहे, आपल्याला विचारलंय तर अखिल भारतीय संघराज्य निर्मिती जी आहे याची झालेली आहे. तर यस, अखिल भारतीय संघराज्य जे आहे इंडियन फेडरेशन याची निर्मिती जी आहे तर ती 1935च्या कायद्याने करण्यात आली. यस, ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे. आता जे आहे याच्यामध्ये अ जिथे नाही आहे ते आपल्याला इलिमिनेट करायचं, परंतु इथे सगळ्याच ठिकाणी काय आहे तर अ ऑप्शन आहे. त्यानंतर
प्रांतांना स्वायत्तता देण्यात आली. यस, प्रांतांना जे आहे तर 1935च्या कायद्यानुसार काय आहे तर सोव्हर्जिनिटी देण्यात आली. काही महत्त्वाचे जे कायदे होते त्याच्यानुसार काय आहे तर त्यांना पॉवर ज्या आहे ते वाढवून देण्यात आल्या आणि याच्या पद्धतीने याच कायद्यानुसार 1937 मध्ये काय आहे तर सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. काही प्रांतांमध्ये सार्वत्रिक निवडणुका झालेल्या आहे आणि या निवडणुकांमध्ये काय आहे तर आपण असं म्हणू शकतो की काँग्रेसने, इंडियन नॅशनल काँग्रेसने काय आहे तर भरभक्कम असं यश प्राप्त केलेलं आहे. त्यानंतर मर्यादित स्वरूपात जबाबदार शासन पद्धती देण्यात आली. यस, काही पद्धतीने तुम्हाला काय आहे तर प्रांतांमध्ये प्रांतीय स्वायत्तता देण्यात आली ना, त्याचाच अर्थ काय होतो की तुम्हाला काही हक्क जे आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय आहे तर जबाबदार शासन पद्धती म्हणजे केंद्रात जे आहे तर त्याच्यामध्ये द्विगृही असेल, त्यानंतर द्विगृही सदस्य जे असतील किंवा सदन चालू केलेले, त्यानंतर जे 1919च्या कायद्यानुसार प्रांतामध्ये द्विदल शासन पद्धती होती तिचाच काय आहे तर पुढे ती केंद्रामध्ये काय करण्यात आली इंट्रोड्यूस करण्यात आली. हे सुद्धा 1935च्या कायद्याचं महत्त्व आहे. त्यानंतर हे बघा केंद्र प्रांतात वैधानिक विषयांची आता विभागणी करण्यात आली. आता वैधानिक विभागांचीच म्हणजे काय समवर्ती सूची आपण बघतो ना आजही भारतामध्ये आहे तर समवर्ती सूची, त्यानंतर राज्य सूची आणि केंद्र सूची अशा काय आहे तर या सूचींमध्ये लिस्टमध्ये स्टेट लिस्ट, कॉन्कन लिस्ट आणि जे आहे तर सेंट्रल लिस्ट याच्यामध्ये काय आहे तर कायदा करण्यासाठी वेगवेगळ्या विषयांची विभागणी करण्यात आली. ठीक आहे, हे सुद्धा काय आहे तर योग्य आहे. त्याच्यामुळे वरीलपैकी सर्व बरोबर ऑप्शन क्रमांक 3 का आहे त्याचा परफेक्ट असणार आहे आन्सर. यस, बरोबर, वरीलपैकी सर्व बरोबर हे त्याचा बरोबर आन्सर आहे. व्हेरी गुड. पुढे जाऊयात. पुढचं आहे योग्य विधान किंवा विधाने सांगा किंवा निवडा. आपल्याला दिलेलं आहे स्टेटमेंटमध्ये. ठीक आहे, चला तर त्याच्यामध्ये जे आहे यस समवर्ती सूची, राज्य सूची आणि जे आहे तर केंद्र सूची. बरोबर, ठीक आहे. त्यानंतर 16 एप्रिल 1853 रोजी बोरीबंदर मुंबई ते ठाणे या 20 मैल जवळपास 34 किलोमीटर अंतर असणाऱ्या मार्गावर भारतातील तसेच एशियातील काय आहे तर पहिली रेल्वे धावली. बरोबर आहे, भारतातील आणि एशियातील पहिली रेल्वे जी आहे ती कुठे धावलेली आहे तर 16 एप्रिल 1835 जे आहे तर बोरीबंदर मुंबई ते ठाणे या दरम्यान 34 किलोमीटर धावली. हिला जे आहे तर 3 इंजन लावले होते. एक होतं ते म्हणजे सुलतान, एक होतं सिंध आणि एक साहिब. हे जे आहे ते 3 त्याला काय देण्यात आले होते तर त्याला इंजिन जोडण्यात आले होते आणि तत्कालीन मुंबई प्रांताचा जो आपण असं म्हणतो गव्हर्नर जनरल होता, मेजर जनरल ज्याला म्हटला तो, तर एल्फिस्टनने काय आहे तर 21 तोफांची सलामी देऊन जे आहे ते ही रेल्वेला काय केलं होतं तर मार्गस्थ केलं होतं आणि 25 किलोमीटर पर आवर या स्पीडने जाऊन काय आहे जवळपास 1 तास 12 मिनिटांनी काय झालेले आहे म्हणजे 3 वाजून 16 एप्रिलला जे आहे तर 16 एप्रिलला 3 वाजून 35 मिनिटांनी निघालेली ही रेल्वे पुढे 1 तास 14 मिनिटांचा प्रवास करून जे आहे तर 34 किलोमीटर पर्यंत काय झाले तिचा प्रवास झालाय. स्पीड होता 25 किलोमीटर पर आवर एवढा त्याचा स्पीड होता. ठीक आहे, सिंध, साहेब आणि सुलतान. बरोबर, हे 3 त्याला काय जोडण्यात आले होते तर त्याला आपण असं म्हणू शकतो इंजिन जोडण्यात आले होते बाष्पाचे इंजिन होते. ठीक आहे, बाष्प म्हणजे हवेपासून तयार. आणि याच्यामध्ये जर बघायला तर 400 लोकांना जे आहे तर त्यांना काय देण्यात आलं होतं इन्व्हिटेशन देण्यात आलं होतं. बरोबर आहे, त्याच्यामध्ये नाना जगन्नाथ शंकर शेठ ज्यांना मुंबईचे अनभिज्ञ सम्राट असं म्हणतो आपण, तर नाना शंकर शेठ आणि जीजी भॉय जे आहे तर यांना काय केलं होतं हे पहिले 2 त्याच्यामधले महत्त्वाचे प्रवासी होते. क्लिअर आहे, ठीक आहे. त्यानंतर जगातली पहिली रेल्वे जी आहे तर ती इंग्लंडमध्ये जी आहे तर बाष्पाच्या ताकदीने धावलेली आहे. तर लक्षात ठेवा 1804 मध्ये जे आहे तर तिचा जो आहे तर तो सुरुवात झालेली आहे आणि पहिली जी आहे तर पहिली रेल्वे म्हणजे 1804 मध्ये रेल्वेच्या इंजिनाचा शोध लागला आणि त्याच्यानुसार 1825 मध्ये पहिल्यांदा जे आहे तर इंग्लंडमध्ये जगातली पहिली रेल्वे जी आहे ती धावलेली आपल्याला दिसून येते. क्लिअर आहे, ओके. त्यानंतर रॉबर्टसन समितीच्या शिफारसीने 1905 मध्ये रेल्वे मंडळ जे आहे स्थापन करण्यात आले. हे सुद्धा योग्य आहे. रॉबर्टसन समिती बघा समिती जी आहे त्या पण लक्षात ठेवावं लागणार आहे. तर त्या समितीने काय तर 1905 मध्ये रेल्वे बोर्ड जे आजही आहे तर हे रेल्वे बोर्ड स्थापन करण्यात आलं आणि 1925 मध्ये अर्थसंकल्प रेल्वेसाठी सेपरेट तयार करण्यात आलेला आहे. ही सुद्धा गोष्ट महत्त्वाची आहे. ठीक आहे. त्यानंतर भारतात जे आहे तर लक्षात ठेवा ऑप्शन द्यायचा आहे तुम्हाला
तर भारतात जे आहे तर रेल्वेची उभारणी व विकास जो आहे एल्फिन्स्टनच्या काळात झाला. आता हा जो क्वेश्चन आहे हा थोडा ट्रिकी आहे. बघा आपल्याला माहिती आहे की लॉर्ड डलहौसी काय होता, डलहौसी तर याच्या काळामध्ये बरोबर याचा कालखंड आहे तर आपण असा काय पकडतो तर 1849 ते 1856 पर्यंतचा. ठीक आहे, तर हा त्याचा कालखंड आपण कन्सिडर करतो. तर याच्या काळामध्ये पहिली रेल्वे चालू झालेली आहे बरोबर आहे. परंतु आता काय आहे की इथे प्रश्न काय विचारला की भारतात रेल्वेची उभारणी आणि विकास एल्फिन्स्टनच्या काळात झाला. भारतात विचारलं आपल्याला, भारतात, नुसतं मुंबईमध्ये नाही विचारलेलं आहे. जर फक्त मुंबईमध्ये विचारलं असतं तर ते काय असं योग्य ठरलं असतं, पण भारतात विचारला. कीवर्ड लक्षात ठेवा, कीवर्ड काय तर भारतामध्ये विचारलेला आपल्याला. त्याच्यामुळे भारतामध्ये खऱ्या पद्धतीने जे आहे तर लॉर्ड डलहौसी याच्या काळामध्ये काय आहे तर त्याचा विकास झालेला आहे. यस, तर त्यामध्ये जे आहे तर काय लक्षात ठेवायचं आपण तर फक्त अ आणि ब योग्य. ऑप्शन क्रमांक 4 हे त्याचा परफेक्ट आन्सर असणार आहे. बघा जर इथे मुंबई प्रांतात म्हटलं असतं बरोबर आहे तर मुंबई प्रांतामध्ये म्हटलं असतं तर त्याला काय आहे तर आपण एल्फिन्स्टन जो आहे तर जो मुंबईमध्ये त्याने प्रचंड अशा काय तर सुविधा दिल्या किंवा विकास केला. परंतु आपल्याला भारतात विचारलं तर लॉर्ड डलहौसी हे त्याचं योग्य आन्सर असणार आहे. ठीक आहे, यस, एल्फिन्स्टन मुंबईमध्ये, बरोबर, एल्फिन्स्टन मुंबईमध्ये. आपल्याला मुंबई विचारलंय का नाही, आपल्याला भारतामध्ये रेल्वेची उभारणी विचारलेली आहे. बघा एकेका क्वेश्चन कशा पद्धतीने आयोग फिरवत असतं. ठीक आहे, हां, यस, बरोबर. विकास कोणी केलेला आहे तर तो डलहौसीने केलेला आहे भारतामध्ये. बघा अशा पद्धतीने आपल्याला सगळं येतं, परंतु काय करलं जातं आयोग अशा पद्धतीने जे आहे तो क्वेश्चन्स टाकत असतात, ट्रिकी क्वेश्चन्स लक्षात ठेवायचं आहे. आणि याचंच क्वेश्चनचं आन्सर तुम्हाला बरोबर यायला पाहिजे. डोकं थोडंसं काय करायचं, घाई नाही करायचं. सगळं जातं एल्फिन्स्टन म्हटलं अरे हां मुंबई प्रांत रेल्वे, परंतु थोडंसं शांत राहून एक सेकंदभर तुम्ही केलं तर तुम्हाला या गोष्टी ज्या असतात त्या कळतात. यस, हो, पण इथे स्पेसिफिक भारतात विचारलंय. मुंबई प्रांतात रेल्वेची उभारणी विकास एल्फिन्स्टनच्या काळात झाला असं म्हटलं असतं आपण. ठीक आहे, परंतु आपल्याला भारतात विचारला आहे. ओके, बघा क्वेश्चन्स कशा, हां, एक वर्ड खूप इम्पॉर्टंट आहे, तेच तर तुम्हाला सांगायचं आहे. एक क्वेश्चन्सने काय करतो तर तुमचे आन्सर बदलतात, त्याचे जे आहे तर तुमचे मार्क्स सुद्धा जातात. त्याच्यामुळे शांत पद्धतीने जे क्वेश्चन्स आहेत ते सोडवणं आयोग योग्य ठरतं. म्हणून तुम्हाला हे सगळ्या गोष्टी आपण विश्लेषण जे आहे तर आयोगाच्या विश्लेषणाच्या पद्धतीने आपण तुम्हाला घेत असतो. ठीक आहे, चला पुढे जाऊयात. पुढचा क्वेश्चन आहे की नांदेडमधील हटकरांच्या उठावाचे नेतृत्व कोणी केलं. आता हे बघा दोन प्रकार आहे. 1857चा जो उठाव आहे या उठावाच्या खरं बघायला गेलं तर हा उठाव तर महत्त्वाचा आहे, पण ह्या आधी सुद्धा म्हणजे 1857च्या आधी सुद्धा महाराष्ट्रामध्ये महत्त्वाचे भारतामध्ये उठाव झालेले आहेत. त्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर भोसले यांचा उठाव आहे, नागपूरचे भोसले यांचा उठाव असेल. त्यानंतर जे आहे तर यामध्ये भारतामध्ये पाळेगारांचा उठाव आहे, संन्यासांचा उठाव आहे. मी त्या लेक्चरमध्ये कालच्या लेक्चरमध्ये घेतलंच तुम्हाला ती गोष्ट सगळी की 1857च्या उठावाच्या अगोदर संन्यासांचे, रामोशांचे उठाव, कोळ्यांचे उठाव, भिल्लांचे उठाव, खानदेशातले उठाव. ठीक आहे, पाळेगार, त्याच्यानंतर पूर्ण भारतातले उठाव आपण पाहिले. तर हा सुद्धा भाग बरोबर. इथे सुद्धा हा जो नांदेडमधला हटकरांचा जो उठाव आहे तर हा जवळपास जो आहे तर 1857च्या आधीच्या उठावांमध्ये येतो. तर हा दुसरा जो आहे अतिशय महत्त्वाचा आहे, हटकरांचा उठाव. ठीक आहे, तर हा सुद्धा जवळपास 1800 असं म्हणू शकतो आपण 25च्या दरम्यान हा झालेला दिसून येतो. ठीक आहे, यस. मग याच्यामध्ये आपल्याला विचारलंय तर बघा तर आप्पासाहेब भोसले यांचा काय आहे तर भोसले उठाव आहे. त्यानंतर कोंड सावंत, अण्णासाहेब, आत्माराम चाफेकर हे नावं हे आपल्याला नांदेड स्पेसिफिक सांगितलंय. चाफेकर वगैरे बंधू पाहिले तर आपल्याला कुठे दिसतात ते दिसून येतात आपल्याला, तर ते म्हणजे पुणे ह्या पट्ट्यामध्ये. मग आपल्याला प्रश्न काय विचारला तर नांदेडमध्ये. तर ऑप्शन क्रमांक 3 हंसाजी नाईक हटकर. ठीक आहे, नावातच आहे कीवर्ड, पुन्हा एकदा कीवर्ड, काहीच बघायचं नाही. कीवर्डनेच तुम्ही काय करू शकता त्याचं परफेक्ट आन्सर देऊ शकतात. बरोबर आहे, ऑप्शन क्रमांक 3 नावातच हटकरांचा उठाव विचारलेला आहे. आणि मग त्याचं नेतृत्वही कोणी केलेलं आहे तर हंसाजी नाईक हटकर यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. क्लिअर आहे, पुढे जायचं. चला पुढचा क्वेश्चन आहे की इंग्रजी भाषेच्या शिक्षणामुळे काय झालं. बघा 1835च्या काळामध्ये मॅकोलेची समिती आहे, मॅकोले समिती ही स्थापन करण्यात आली. आणि त्यानंतर जो आहे तर त्यानंतर जे आहे तर एक
वुड्सचा खलिता, वुड्सचा खलिता, शिक्षणाचा वुड्सचा खलिता, ज्याला जे आहे तर भारताच्या शिक्षणाचा मॅग्ना कार्टा असं सुद्धा म्हटलं जातं. 1853 मध्ये शिक्षणाचा मॅग्ना कार्टा, शिक्षणाचा मॅग्ना कार्टा. तर याच्याने काय करण्यात आलं तर लक्षात ठेवा, याच्याने भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाची सुरुवात झालेली आहे. बघा स्पेसिफिक इंग्रजी शिक्षण. मग इंग्रजी शिक्षणामुळे काय झालं असं आपल्याला विचारलेलं आहे. तर भारतीयांना पाश्चात्य विचारधारांची ओळख झाली. यस, भारताला जे आहे तर ते रिनायसेन्स झालेलं आहे, प्रबोधनाचं युग जो आहे ते युरोपात झालेलं होतं. तर त्याची जी माहिती ती भारतीयांना झालेली आहे आपल्याला दिसून येते. आणि त्याच्यामुळे काय आहे तर ह्या विचारांचे, पाश्चिमात्य विचार म्हणजे नवीन संशोधन, वैज्ञानिक दृष्टिकोन, ह्या सगळ्या विचारांचा जो आहे तर भारतीयांना त्याची माहिती झाली, हे सुद्धा योग्य आहे. त्यानंतर भारतीयांमध्ये आधुनिक विचारांचा प्रसार करण्यास इंग्रजी भाषेमुळे मदत झाली 100%. काय आहे तर त्याच्यामध्ये जे आहे तर भारतीयांमध्ये जर बघायला गेलं तर आधुनिक विचारांचा प्रसार करण्यास इंग्रजीचं भलं मोठं काय झालंय, इंग्रजीचा फायदा झाला. त्यानंतर हे सुद्धा इंग्रजी भाषा हे संपर्काचे व विचारांच्या आदान प्रदानाचे माध्यम बनले, हे चुकतं आहे. संपर्काचे व फक्त विचारांचं व्यवस्थित योग्य होतं, संपर्काचं नाही का, कारण आपल्याकडे शिक्षणाचंच प्रमाण तेव्हा कमी होतं. बरोबर आहे. मग शक्यच नाही आहे की तुम्हाला इंग्रजी शिक्षण जे आहे त्या अशा पद्धतीने त्याच्याशी तुमचा संबंध येणार आहे. त्याच्यामुळे जे आहे तर फक्त ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. इंग्रजी शिक्षणामुळे झालेले भारतीयांच्या जीवनामधील हे महत्त्वाचे बदल आहेत. क्लिअर आहे. पुढे जाऊयात. पुढचा क्वेश्चन आहे, रमेशचंद्र दत्त यांनी इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिले. यस, अर्थतज्ञ होते. भारतामध्ये अर्थतज्ञ जे आहेत त्यांच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं नाव आहे ते म्हणजे रमेशचंद्र दत्त यांचं, आणि यांनी इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्यानंतर भारताचे भीष्म पितामह ज्यांना म्हटलं जातात ते भारताचे भीष्म पितामह म्हणजे दादाभाई नौरोजी यांनी पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हे महत्त्वाचं असं पुस्तक लिहिलेलं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. या पुस्तकाच्या माध्यमातूनच त्यांनी काय आहे तर इंग्रजांचा जो आहे तर त्याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की संपत्ती निस्सारणाचा सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे. ठीक आहे. हे सुद्धा योग्य आहे. मग अयोग्य काय आहे तर दादाभाई नौरोजी यांनी 5 वेळा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अध्यक्षपद भूषवलं असं म्हटलंय. तर 5 वेळा नाही तर किती तर 3 वेळा जे आहे, 3 वेळा काय आहे तर ते भारतीय इंडियन नॅशनल काँग्रेसचे काय होते तर इंडियन नॅशनल काँग्रेसचे ते अध्यक्ष होते 3 वेळा. क्लिअर आहे. दादाभाई नौरोजी 3 वेळा अध्यक्ष. यस, आपल्याला विचारलं योग्य तर मग लक्षात काय येईल तर ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचा परफेक्ट आन्सर असणार आहे. बरोबर आहे. बरोबर. दरडोई उत्पन्न 20 रुपये. यस, व्हेरी गुड. दरडोई उत्पन्नाची पहिल्यांदा जे आहे ते मोजमाप जे आहे ते दादाभाई नौरोजी ज्यांना भीष्म पितामह असंही म्हणत असतो आपण तर त्यांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे ते 5 वेळा नाही तर 3 वेळा काय आहे तर ते इंडियन नॅशनल काँग्रेसचे अध्यक्षपद त्यांना प्राप्त झालेलं आहे. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं परफेक्ट उत्तर आहे. पुढे जाऊयात. खालीलपैकी कोणी यांनी 14 डिसेंबर 1931 रोजी बंगालमध्ये जिल्हा मॅजिस्ट्रेट CGB स्टीव्हन्स यांच्यावर गोळ्या झाडून त्यांना ठार केलं. तर बघा तर हे जर बघाल तर हे जे आहे तर हे सगळे बंगालचे क्रांतिकारक आहे. बंगाल क्रांतिकारक सगळ्यांचे नावं तेच आहे. तर क्रांती पर्व जे आहे भारताचं जे क्रांती पर्व आहे त्या क्रांती पर्वामधले हे महत्त्वाचे असे जे आहेत तर जवळपास लक्षात ठेवा आपल्याला हा क्रांती पर्व कोणता होता तर 1919 ते म्हणजे तसं तर तुम्ही 1905च पकडू शकतात पण 1915 पासून ते 1945 पर्यंतचा होतो किंवा स्पेसिफिक धरायला गेले तर 1935 पर्यंतचा जो कालखंड आहे हा काय म्हटला जातो तर हा क्रांती पर्व असं म्हटला जातो. आपल्याला माहिती वेगवेगळ्या क्रांतिकारकांनी त्यांच्या माध्यमातून केलेलं आहे. त्याच्यामध्ये हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन असेल. ठीक आहे. त्यानंतर जे आहेत तर चंद्रशेखर आझाद, त्याच्यानंतर भगतसिंग, सुखदेव राजगुरू, त्यानंतर विष्णू गणेश पिंगळे जे गदरचे महत्त्वाचे असे भारतातले काय होते महाराष्ट्रातले जे महत्त्वाचे सदस्य होते. त्यानंतर तुम्ही जर बघाल तर असे वेगवेगळे जे आहेत त्याच्यामध्ये विदा सावरकर आहेत. जर बंगालमध्ये गेले तर सूर्यसेन जे आहेत तर त्यांच्या माध्यमातून जे आहे तर या क्रांतीच्या लोकांनी क्रांतीच्या माध्यमातून जे आहे तर भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये योगदान दिलेलं आहे. आपल्याला स्पेसिफिक प्रश्न विचारला आहे की या जिल्हा मॅजिस्ट्रेटला जे आहे तर कोलकात्यामधला जो आहे तर लक्षात ठेवा शांती घोष
आणि सुनीता चौधरी ऑप्शन क्रमांक 1 या शाळकरी विद्यार्थिनी होत्या. तर यांनी काय केलेलं आहे तर असं म्हणू शकतो आपण यांनी जे आहे तर त्याला गोळ्या घालून त्याला ठार केलेलं आपल्याला दिसून येतं. क्लिअर आहे. यांच्यामध्ये जर तुम्ही बघाल तर कल्पना दत्त, प्रीतिलता वड्डेदार, सूर्यसेन हे सुद्धा काय बंगालमधले मोठे क्रांती पर्व जे आहेत किंवा क्रांतिकारकांचे नाव आपल्याला दिसून येतात. क्लिअर आहे. चला पुढे जाऊयात. पुढचा आहे की संशोधक समाजाच्या संदर्भात, संशोधक नको पाहिजे, सत्यशोधक पाहिजे. सत्यशोधक समाजाच्या बाबतीत सत्यशोधक समाजाच्या बाबतीत निश्चितपणे बरोबर झालेले विधान आपल्याला विचारलेलं आहे. लक्षात ठेवायचं आपल्याला सत्यशोधक समाजाच्या संदर्भात निश्चितपणे बरोबर असलेले जे विधान आहे. चला याचं उत्तर आहे हे संशोधक नाही सत्यशोधक आहे. चला नेक्स्ट आहे की सत्यशोधक समाज. आता आपल्याला माहिती आहे 1873 मध्ये जे आहे तर आपल्याला जे आहे तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी जे आहे तर सत्यशोधक समाजाची स्थापना आपल्याला केलेली दिसून येते. ठीक आहे. आणि या सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून तत्कालीन जे म्हणू शकतो आपण तर ब्राह्मणेतर चळवळीला एक काय दिलेलं आहे तर ते महत्त्वाची अशी काय दिलेली तर त्याच्यामध्ये म्हणू शकतो की सुरुवात झालेली आहे. आणि याचं जे आहे तर याचं मुखपत्र जे होतं मुखपत्र लक्षात ठेवा सत्यशोधक समाजाचं ते म्हणजे दीनबंधू जे आहे दिनकरराव जवळकर जे होते तर यांच्या माध्यमातून काय आहे तर यामध्ये जे आहे तर हे त्याचे संपादक होते. आणि सत्यशोधक जे आहे तर याच्या माध्यमातून काय आहे तर वेगवेगळ्या पद्धतीने जे आहे तर त्यामध्ये आपण असं म्हणत होतो की लिहिलं जात होतं इतर काही गोष्टी ज्या आहेत तर त्याच्या माध्यमातून जे आहे तर त्यामध्ये शोधलं जात होतं. तर आपल्याला विचारलंय की त्याच्याबद्दल निश्चितपणे बरोबर झालेले विधान कोणतं आहे तर लक्षात ठेवा सत्यशोधक समाजाकडून बडोदा वत्सल, राघव भूषण, अंबालहरी ही वृत्तपत्र चालवली गेली हे चुकीचं आहे. बरोबर आहे. अजित आहे ते ऑप्शन चुकीचं करून टाका, दोन्ही बरोबर नाही. त्यानंतर रामय्या व्यंकय्या अय्यावारू व व्यंकू बाळू काळेवार जे आहेत. ठीक आहे. यस. तर याच्यामध्ये जे आहे तर यामध्ये जर बघितलं तुम्ही तर यांनी काय तर संशोधक समाजाला जे आहे तर मदत केलेली आपल्याला दिसून येते. ठीक आहे. तर ते जे आहे तर यस बी ऑल तर ऑप्शन क्रमांक आहे 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. ओके. पुढचा क्वेश्चन. भारताला हप्त्याने जबाबदार शासन देईल. बघा काय म्हटलेलं आहे की हप्त्याने. ओके. हां 73 मध्ये पुणे येथे स्थापना झालेली आपल्याला दिसून येते. तर भारताला हप्त्याने जबाबदार शासन देण्यात येईल ही जी आहे ही घोषणा जी आहे तर लॉर्ड मॉन्टेग्यूने 1917 मध्ये केली होती. हा जो आहे तो इतिहास प्रसिद्ध दिवस कोणता आहे तर कधी डिक्लेअर झालाय तर लक्षात ठेवा 20 ऑगस्ट 1917ला जी घोषणा करण्यात आली त्याला मॉन्टेग्यू घोषणा असं सुद्धा म्हटलं जातं. मॉन्टेग्यू घोषणा. आणि या मॉन्टेग्यू घोषणेने काय आहे तर या काळामध्ये जो आहे तर यामध्ये भारत पहिलं महायुद्ध सुरू झालं होतं आणि पहिल्या महायुद्धात भारतीयांनी जे आहे ते इंग्रजांना मदत करावी. ओके. इंग्रजांना भारतीयांनी मदत करावी त्याच्यानुसार आम्ही तुम्हाला काय देऊ तर एका पद्धतीने हळूहळू तुम्हाला जबाबदार शासन देण्यात येईल अशी जी घोषणा आहे ती कधी करण्यात आली तर 20 ऑगस्ट. आणि याच्यानुसारच पुढे आहे तर 1919 मध्ये काय आहे तर मॉन्टेग्यू ट्रान्सपोर्ट कायदा आलेला आहे. मॉन्टेग्यू ट्रान्सपोर्ट घोषणा 1917 पहिला मॉन्टेग्यू घोषणा झाली. पण जे आहे तर भारतीयांनी ही घोषणेला काय केलेलं आहे तर मोतीलाल नेहरू असं म्हटले की काय आहे मोतीलाल नेहरू जे आहे तर याच्या अगोदर या घोषणेनंतर काय केलेलं आहे तर 1919 मध्ये त्याच्यामध्ये जे आहे तर सिडनी रोलेट कायदा आला. रोलेट कायदा मंजूर झाला आहे. सिडनी रोलेट यांच्या अध्यक्षतेखाली. ह्या रोलेट कायद्याच्या अंतर्गतच काय आहे तर या रोलेट कायदा तयार झाला. आणि याच्यानंतरच जे आहे त्याची अंमलबजावणी करत असताना जे आहे तर जालियनवाल्याला काळा कायदा सुद्धा म्हटलं गेलं. आणि याच्यानंतर जे आहे तर कोणता आला तर याच्यामध्ये जे आहे तर आपण म्हणू शकतो ते म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड झाले. जालियनवाला बाग हत्याकांड तेव्हाच झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि याच्यानंतर जो आलेला आहे तो म्हणजे मोतीलाल नेहरूंनी असं म्हटलं जो 1919चा मॉन्टेग्यू ट्रान्सपोर्ट कायदा आला. मॉन्टेग्यू ट्रान्सपोर्ट कायदा याबद्दल काय होतं तर यामध्ये जे आहे
तर प्रांतांमध्ये द्विदल शासन पद्धती लागू करण्यात आली आणि याला मोतीलाल नेहरूंनी म्हटलं की काही तुम्ही काय केलं, एका हाताने दिलं आणि दुसऱ्या हाताने काय केलंय तर काढून घेतलेलं आहे. असं कोणत्या कायद्याबद्दल स्टेटमेंट दिलं ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ते म्हणजेच काय तर ते मोतीलाल नेहरू म्हटलेलं आहे. क्लिअर आहे? पुढे जायचं? ठीक आहे, चलो. पुढचं आहे ब्राह्मणेतर चळवळीतील खालील वृत्तपत्रे व त्यांचे संपादक यांच्या जोड्या दिल्या आहेत, त्यापैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. ओके, योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. कोणता आहे की जे बरोबर आणि चूक आहे. तर लक्षात ठेवा, कैवारी जे आहे तर कैवारी जे आहे ते दिनकरराव जवळकर यांचं वृत्तपत्र होतं. यामधून ज्या पद्धतीने ब्राह्मणेतर चळवळ सुरू झालेली आहे, ज्याचे जे शरयू म्हणू शकतो आपण, अर्धयू जे आहे तर ते छत्रपती शाहू महाराज होते आणि त्याला जो आहे तर ते जे सुरू झालेलं आहे तर खरं बघायला गेलं सत्यशोधक समाज असेल, महात्मा फुले यांच्या माध्यमातून या गोष्टी सुरू झालेल्या आपल्याला दिसून येतात. तर त्यामध्ये जे आहे तर ह्या वृत्तपत्रांचा खूप मोठा कार्य आहे ब्राह्मणेतर चळवळ बहुजनांसाठी केलेल्या या गोष्टींमध्ये. तर कैवारी दिनकरराव जवळकर योग्य आहे. त्यानंतर तेज जे आहे तर हे सुद्धा दिनकरराव जवळांचं काय आहे तर ब्राह्मणेतर चळवळीशी संबंधित हे महत्त्वाचं वृत्तपत्र होतं. क्लिअर आहे? त्यानंतर जे आहे तर जागृती ही सुद्धा काय आहे तर भगवंतराव पाळेकर यांचंच काय आहे तर यांचं हे वृत्तपत्र होतं. मजूर जे आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं हे वृत्तपत्र जे आहे तर ब्राह्मणेतर चळवळीशी संबंधित होतं. मग राहिलं काय तर बघा तर विजयी मराठा हे खंडेराव बागल म्हटलं आणि हंटर जे आहे श्रीपद शिंदे आहे तर हे काय पाहिजे तर श्रीपद शिंदे जे आहेत तर विजयी मराठाचे ते संपादक होते आणि खंडेराव बागल जे आहे तर ते कसले होते तर ते होते हंटर. ठीक आहे, म्हणजे जे आहे तर हे दोघी काय आहे चूक आहे आणि आपल्याला विचारले आहे ते म्हणजे योग्य पर्याय. ओके, त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 हा त्याचा काय असणार आहे परफेक्ट आन्सर हे त्याचं योग्य उत्तर आहे. क्लिअर आहे? इथपर्यंत समजलं? ब्राह्मणेतर चळवळीशी संबंधित या काय आहे तर गोष्टी आहे. म्हणजे विजयी मराठा जे आहे तर श्रीपतराव शिंदेंचं होतं आणि हंटर जे होतं ते खंडेराव बागलांचं होतं. त्यांनी काय केलं तर त्याचा जो आहे व्हाईस वर्सा, यस, त्याचा क्रम जो आहे तो काय करून दिला त्यांनी एकमेकांना जोडला. ठीक आहे, त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचा परफेक्ट आन्सर आहे. पुढचा क्वेश्चन, योग्य विधान किंवा विधाने निवडा ते सांगितलेलं आहे आपल्याला. ठीक आहे, मग बघा त्यामध्ये जर बघाल तर आपल्याला दिलंय की ऑक्टोबर 1934 मध्ये जे आहे तर काँग्रेसचे अधिवेशन मुंबई येथे घेण्यात आलं. योग्य आहे. आणि या ठिकाणी अध्यक्षस्थानी राजेंद्र प्रसाद होते, हे सुद्धा काय आहे योग्य स्टेटमेंट आहे. आपण बघितलं 1885 ची स्थापना इंडियन नॅशनल काँग्रेसची आणि त्याच्यानंतर जे आहे तर मी म्हटलं की महत्त्वाचा असा टॉपिक आहे. प्रश्न कंटिन्युअसली विचारले जातात, जोड्या लावांमध्ये विचारले जातात, त्याचे स्थान कोण आहे, अध्यक्ष कोण आहे, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये क्लिअर विचारल्या जातात. तर त्याच्यामध्ये जे आहे तर 1934चं महत्त्वाचं आहे. आणि इथे काय म्हटलं ह्याच अधिवेशन म्हणजे 1934च्या अधिवेशनापासून ग्रामीण भागाच्या प्रतिनिधींना काँग्रेसच्या अधिवेशनात अग्रक्रम देण्यात सुरुवात झाली. हे स्टेटमेंट चूक आहे. कारण 1936चं जे आहे तर ते म्हणजे जळगावमधला यावल तालुका, तर यावल तालुक्यामधलं जवळपास जे फैजपूर आहे तर या फैजपूरचं जे आहे तर इंडियन नॅशनल काँग्रेसचं पहिलं ग्रामीण अधिवेशन होतं, पहिले ग्रामीण अधिवेशन. आणि या ग्रामीण अधिवेशनापासून काय आहे तर आपण म्हणू शकतो आपण की इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये शेतकऱ्यांना किंवा ग्रामीण भागातल्या प्रतिनिधींना काय देण्यात आलं तर त्यांना तिथे महत्त्व देण्यात आलेलं आहे. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे काय आहे आणि याचे अध्यक्ष कोण होते तर याचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरू हे या चे महत्त्वाच्या म्हणजे 1936च्या फैजपूर अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते, ग्रामीण अध्यक्ष. यस, ग्रामीण जे आहे इंडियन नॅशनल काँग्रेसचं. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं परफेक्ट आणि योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर आहे? पुढे वळायचं. पुढचा क्वेश्चन, तुमचे पेशन्स टिकून ठेवणं महत्त्वाचं आहे, जवळ आपली परीक्षा आहे. यस, पुढे खालीलपैकी कोणती वैशिष्ट्य ताम्रपाषाण संस्कृतीची आहेत हे निश्चितपणे म्हणता येईल. ताम्रपाषाण म्हटलेलं आपल्याला. आता बघा सिंधू संस्कृती, हडप्पा संस्कृती प्राचीन भारताचा इतिहास आहे आणि आपल्याला जो आहे तर राज्यसेवेला स्टेटमेंट जे आहे ते कुठून सुरू होता, जो अभ्यास आहे तो कुठून सुरू होतो तर प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारत आणि आधुनिक भारताचा. मग प्राचीन भारतामध्ये हडप्पा संस्कृती, सिंधू संस्कृती याच्यापासून आपल्याला विचारलेलं आहे. तर ताम्रपाषाण जे आहे तर ताम्रपाषाण संस्कृतीचं आपल्याला विचारलं आहे. तर यामध्ये जे आहे तर या संस्कृतीत विविध प्रकारची मातीची भांडी वापरली जात होती. आपल्याला जे आहे तर शोध जे लागलेले आर्किओलॉजिकलच्या सिस्टमने तर मातीची भांडी आहे तर यांचा काय आहे तर बिलकुल हे जे आहे तर ताम्रपाषाण हे लक्षात ठेवा. कुणाच्या कोणत्या सिंधू संस्कृती नाही तर ताम्रपाषाण.
ठीक आहे, त्याला काय म्हणू शकतो आपण, त्याच्याशी संबंधित विचारलेला आहे. त्यानंतर घरे मातीच्या विटांनी अथवा तंट्यांनी किंवा मातीने लिंपलेली असत, हे सुद्धा योग्य स्टेटमेंट आहे. जे घरं असेल त्यांची जे बांधकाम होतं तर त्याचं जे छप्पर होतं, छप्पर ज्याला म्हणतो आपण, तर त्याचं कशाचं होतं ते होतं तर ते मातीच्या किंवा विटांनी अथवा तट्ट्यांनी म्हणजे ज्या काय आहे तर आपण असं म्हणू शकतो जो झालपाडा असतो त्याच्याने ते झाकलेली होती. ठीक आहे, यस. आणि त्यानंतर दिलेलं आहे ह्या संस्कृतीत लोकांना भाजलेल्या विटांचा परिचय होता, हे स्टेटमेंट चुकीचं आहे. जर भाजलेल्या विटांच्या त्यांना परिचय राहिला असता, भाजलेल्या विटा, अग्नीचा शोध आणि त्याच्यानंतर भाजलेल्या विटा, तर त्यांनी काय केलं असतं तर त्यांच्या घरा जे आहे तर इथे साध्या विटा म्हटल्या मित्रांनो, मातीच्या विटा म्हटल्या, भाजलेल्या विटा किंवा तंट्यांनी बांधलं असतं का नाही तर भाजलेल्या विटांनी मजबूत असं बांधलं असतं. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 हा काय आहे चुकीचा आहे. त्याच्यामुळे ऑप्शन काय येईल अ आणि ब, ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे, ऑप्शन क्रमांक 2. यस, क्लिअर आहे. हो, आयोग प्रश्न तुम्हाला इतके इझी विचारत नाही, राज्यसेवा ही शेवटी, बरोबर आहे ना. क्लास 1 अधिकारी बनणार आहात तुम्ही, तुमची डिसिजन मेकिंग आणि तुमचं जे आहे सडनली जे आहे तर तुमची डिसिजन घेण्याची जी पद्धत आहे तिच्यावर ते डिपेंड असणार आहे. यस, ठीक आहे. अ आणि ब फक्त योग्य आहे, क नाही. ठीक आहे तसं ते क्वेश्चन्स असतात असं नाही, आन्सर असतं असं नाही. पुढे हडप्पा संस्कृती. हडप्पा संस्कृतीच्या संदर्भात दिलेल्या विधानांपैकी योग्य विधान आपल्याला कोणतं आहे, कोणते आहे ते विचारलेलं आहे. ठीक आहे, तर सांगितलंय की मांडा म्हणजे जे जम्मू काश्मीरमधलं जे आहे तर हा सर्वात उत्तरेकडील हडप्पा संस्कृतीचा भाग होता. त्यानंतर दायमाबाद जे महाराष्ट्रात होता हा सर्वात दक्षिणेकडील हडप्पा संस्कृतीचा भाग होता. तर लक्षात ठेवा, याचं उत्तर सांगतो तुम्हाला. तर याचं जे आहे तर बरोबर आहे की हडप्पा संस्कृती जी आहे, हडप्पा संस्कृती जी होती तर हिचा विस्तार जो आहे भारतामध्ये उत्तरेला जास्त होता, उत्तर भारतामध्ये. तर यामध्ये बघा तर याचा जो आहे तर उत्तरेत काश्मीरमध्ये मांडा या शहरापर्यंत, त्यानंतर इकडे जर गेले तुम्ही तर आजचा जो पाकिस्तान आहे, आजच्या पाकिस्तानच्या सुत्कानगेंदोर, बलुचिस्तान, पाकिस्तानमधला सुत्कानगेंदोर सुत्कानगेंदोर या शहरापर्यंत. पूर्वेला गेले तर यूपी मधला आज आलमगीरपूर आहे, आलमगीरपूर याच्यापर्यंत आजचं यूपी मधलं. आणि महाराष्ट्रातलं दक्षिणेतलं जर बघितलं हा पूर्वेचा आहे, पूर्वेचा विस्तार, हा उत्तरेचा विस्तार, हा दक्षिणेचा विस्तार. ठीक आहे, आणि त्यानंतर यस त्यानंतर जे आहे तर दक्षिणेमध्ये बघाल तर दक्षिणेमध्ये जे आहे तर महाराष्ट्रातलं जे दायमदाबाद आहे, महाराष्ट्रातलं श्रीरामपूर वगैरे जो भाग आहे, ठीक आहे नगरचा, तर ही जी आहे तर हडप्पा संस्कृतीचा काय होता विस्तार असा होता. बरोबर आहे. यस, त्याच्यामुळे ऑप्शन काय दिलेला आहे आपल्याला ते बघायचं आहे. हडप्पा संस्कृती लक्षात घ्या. तर त्यामध्ये जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल क्वेश्चन. तर दायमदाबाद महाराष्ट्र योग्य आहे. त्यानंतर मांडा जम्मू काश्मीर बरोबर आहे. सुत्कानगेंदोर पश्चिम आणि पूर्वेला आलमगीरपूर. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 दोन्ही बरोबर हे त्याचं परफेक्ट आन्सर असणार आहे. क्लिअर आहे, बरोबर आहे. चलो नेक्स्ट. खालीलपैकी विधानांची सत्यता तपासा आणि योग्य पर्याय निवडा. दिल्ली जवळील मेहरौली या गावात कुतुब मिनार जवळ असलेल्या लोहस्तंभावर चंद्रगुप्त दुसरा याच्या पराक्रमाचे वर्णन कोरलेलं आहे. लक्षात ठेवा, जवळपास जो कुतुबुद्दीन ऐबक होता याने कुतुब मिनार सुरू केलेला, बांधायला सुरुवात केला आणि नंतर तो इल्तुमिशने पूर्ण केला. तर त्याच्या काळापासून म्हणजे 11व्या-12व्या शतकापासून तर आज 1000 वर्ष झाले मेहरौली ते लोहस्तंभ आहे. ह्या लोहस्तंभाला जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात येईल तुम्हाला, आजही त्याला गंज वगैरे लागलेला नाही. ठीक आहे, गंज वगैरे लागलेला नाही. आणि याच्यामध्ये जर तुम्ही बघाल तर याच्यामध्ये जे वर्णन आहे तर ते कुणाचं आहे तर चंद्रगुप्त दुसरा याचं वर्णन आहे. त्यानंतर उदयगिरी येथील शैव लेणीतील लेखात चंद्रगुप्त दुसरा याच्या दिग्विजयाचे वर्णन दिलेलं आहे. तर आणखी एक लक्षात घ्या, तर हे जे आहे उदयगिरी हे जे आहे तर 3 ठिकाणी आहे, सेम नाव आहे. एक जे आहे राजगीर, हे जे आहे आता इथे विचारलं आपल्याला उदगीर, हे पहिलं उदगीर जे आहे ते MP मधलं जे आहे
तर विदिशा जिल्ह्यात आहे, विदिशा या ठिकाणी आहे. म्हणजे 13 किलोमीटर सांची स्तूपापासून 23 किलोमीटर जे आहे तर विदिशा इथे काय आहे तर हा उदयगिरी गुफा आहे. इथे जवळपास जर बघायला गेलं तर 20 गुफांचा समूह आहे, 20 गुफा आहेत तिथं. त्यानंतर आणखी हेच नावाने कुठे आहे ते पण सांगतो. तर राजगीर, बिहार मधलं जे राजगीर आहे इथे सुद्धा काय आहे तर अशाच पद्धतीने याच नावाने आहे. आणि तिसरा जे आहे तो ओरिसा, ओडिशा मधल्या काय आहे तर ओडिशा या ठिकाणी सुद्धा जे आहे तर उदयगिरी आहे, त्याला हांती गुफा असं म्हटलं जातं, हांती गुफा. तर इथे थोडं कन्फ्युजन होतं, पण इथे आपल्याला दिलेलं आहे. तर ते म्हणजेच काय आहे तर यामध्ये आपण जर बघाल तर यामध्ये उदयगिरी येथील शैव लेणीतील कोण लेखात जो आहे चंद्रगुप्त दुसरा याच्या दिग्विजयाचे वर्णन केलेलं आहे. तर खरं आहे की उदयगिरी जे आहे तर शैव लेणीतील ज्या लेखामध्ये चंद्रगुप्त मौर्य याचा काय करण्यात आलेला आहे तो उल्लेख करण्यात आला आहे. तर दोघी बरोबर हे त्याचा परफेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, पुढे जायचं. पुढे कोणता हा पहिला मुस्लिम राज्यकर्ता होता ज्याने हिंदू राजकन्या कमलादेवी गुजरातमधील राज्यकर्ता याची ती विधवा पत्नी होती तिच्याशी विवाह केला? तर लक्षात ठेवा, जलालुद्दीन खिलजी, गयासुद्दीन तुगलक आणि त्याच्यानंतर दिलं अल्लाउद्दीन खिलजी, मोहम्मद बिन तुगलक. तर लक्षात ठेवायचं याचा परफेक्ट आन्सर आहे अल्लाउद्दीन खिलजी. काय आहे? अल्लाउद्दीन खिलजी. आपल्याला माहिती आहे ना पद्मावत वगैरे. तर हा अल्लाउद्दीन खिलजी जो आहे हा 12व्या शतकामध्ये हा दिल्ली सल्तनतीमध्ये आलेला आहे खिलजी घराण्यामधला. आणि स्वतःचा जो काका आहे जलालुद्दीन खिलजी याचं त्याने काय केली, हत्या केली आणि स्वतः जो आहे तर तो तिथला सम्राट बनला. आणि दक्षिणेमध्ये सगळ्यात जास्त जे आहे तर त्याने जो आहे तर त्याचा विस्तार केलेला, एवढा विस्तार 300 वर्षापर्यंत कोणत्याही दिल्लीच्या सम्राटाने केलेला नाही, तो अल्लाउद्दीन खिलजी. ठीक आहे, दक्षिणेमध्ये दौलताबाद जे आहे देवगिरी ज्या म्हणू शकतो यादवांची राजधानी सुद्धा अल्लाउद्दीन खिलजीने जिंकलेली आहे. त्यानेच काय केलेलं आहे तर आपण म्हणू शकतो तर गुजरातमधला जे राजपूत राजा होता, या राजपूत राजाची जी विधवा पत्नी होती, राजपूत राजा जो होता तर ह्या राजपूत राजाला त्याने काय केलेलं, हरवलेलं आहे. आणि त्याची जी विधवा पत्नी आहे जिचं नाव कमलादेवी होतं हिच्याशी त्याने काय केलेला आहे, विवाह केलेला आहे. पद्मावत ही सुद्धा आपल्याला गोष्ट माहिती आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट वन अँड लास्ट वन. भरतनाट्यम हा भारतीय अभिजात नृत्याचा सर्वाधिक पुरातन नृत्य प्रकार आहे. हा नृत्य प्रकार उगम कोणत्या राज्यात आहे? भरतनाट्यम आपल्याला विचारलेला आहे. ठीक आहे, तर भारतामध्ये भरतनाट्यम जे आहे तर तामिळनाडू या राज्यामध्ये काय आहे तर त्याचा उगम आहे. तामिळनाडू राज्यापासून त्याचा काय झालेला आहे, उगम झालेला. ऑप्शन क्रमांक 1. आंध्र प्रदेश कशासाठी आहे? कुचिपुडी जे आहे तर हे जे म्हणू शकतो महत्त्वाचं असं त्यांचं काय आहे तर लोकनृत्य आहे. त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये काय आहे तर उत्तर प्रदेशमध्ये कथक हे जे आहे. त्यानंतर केरळमध्ये काय आहे तर केरळ प्रसिद्ध आहे कथकली, कथकली आणि एक दुसरं मोहिनी अट्टम, मोहिनी अट्टम हे दोन. आणखी कर्नाटकमध्ये काय आहे तर कर्नाटकमध्ये यक्षगान, कर्नाटक यक्षगान हे काय आहे तर वेगवेगळ्या राज्यांमध्ये. महाराष्ट्र लक्षात ठेवा, महाराष्ट्र लावणी, ओके. हे जे आहेत तर हे काय आहे तर महाराष्ट्रामधले सगळे काय आहे प्रसिद्ध असे जे आहेत तर आपण असं म्हणू शकतो की भारतातले हे काय आहे तर वेगवेगळे जे आहे नृत्य प्रकार आहे, लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्राचा कोणता आहे तर लावणी. सध्या काय आहे तर आपल्याला माहिती गौतमी पाटील हे नाव तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तो ती लावणी करते का कोणता म्हणजे नृत्य करते हे सगळ्यांनी ज्याचं त्यांनी ठरवायचं आहे. परंतु जेव्हा अशा जोड्या लावामध्ये काय केलं जातं तर अशा पद्धतीने जे प्रश्न आहेत ते आपल्याला विचारले जातात. क्लिअर आहे.